नमस्कार. सप्टेंबर महिन्याचं आपण सिंह राशीचं भविष्य बघूया. सिंह राशीला शनी 8वा आहे आणि समोरच रवी आहे. म्हणजे ह्या महिन्यामध्ये तुम्हाला स्ट्रगल करून यश आहे. अर्थात स्ट्रगल केलं तर आपले तावून सुरलाखून आपण त्याच्यातनं निघतो आणि निर्णय हे आपले चांगले होतात. म्हणजे साधक बाधक विचार हा केला जातो आणि त्यातूनच आपल्याला चांगले रिझल्ट हे मिळणार आहेत. कुटुंबामध्ये किंवा आर्थिकदृष्ट्या काही प्रश्न असतील ते छानरित्या तुम्ही सोडवणार आहात. कुठलाही ताण घेऊ नका. सहज सुटणारे प्रश्न आहेत, पण ते तुम्ही विचारपूर्वक आणि धाडसाने सोडवणार आहात. कारण तुमच्याकडे प्लॅनिंग आहे. काम करण्याची एक कपॅसिटी चांगली आहे. दूरचा विचार करण्याची एक तुमच्याकडे कला आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जाण्याची तुमची वृत्ती आहे. त्यामुळे हे छोटे छोटे प्रश्न तुम्ही ह्या प्रश्नांवर सहज मात कराल आणि मुख्य म्हणजे तुम्हाला ह्या काळामध्ये कर्तृत्व दाखवण्यासाठी अनुकूल ग्रहमान लाभलेलं आहे. आपल्या कामामध्ये प्रगती करण्यासाठी किंवा तुम्हाला नवीन नवीन संधी मिळण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. यामध्ये तुम्हाला चांगली प्रगती होणार आहे. धाडसाने पुढे जाणार आहे. स्वतःचा पराक्रम तुम्हाला इतरांना दाखवणार आहे. त्यामुळे भाग्यवृद्धी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या कामामध्ये किंवा नोकरी करत असाल तर तिथेही तुमची प्रगती जाणवेल. म्हणजे तुमच्या कामामध्ये जो एक शिस्तीचा भाग येणार आहे, ॲक्युरेसीचा भाग येणार आहे, तो इथे तुम्हाला स्वतःला कळणार आहे. त्यातून स्वतःची प्रगती होणारच ना. प्रगती तुमचं जर तुम्ही प्लॅनिंग करून ॲक्युरेसी करून जर होणार असेल तर कामात चांगलेपणा येणारच. त्यातून बाकीचे फायदे तुम्हाला मिळणारच आहे. नोकरीमध्ये सहकार्यही मिळेल, लोकांचं काम तुमचं नीट होईल. ह्या गोष्टी तुम्हाला होणारच आहेत. या महिन्यात जरी आता काही गोष्टी निगेटिव्ह आहे, पण ते निगेटिव्हिटीवर आपण कशी मात करायची हिची कला तुमच्याकडे आहे. आणि गुरु तर तुम्हाला बसलाच आहे लाभ द्यायला. लाभस्थानातला गुरु आहे, तो सगळ्या गोष्टींनी तुम्हाला सांभाळून नेणार आहे. म्हणजे निगेटिव्हिटीमध्ये कशी पॉझिटिव्हिटी आणायची हे तुम्हाला चांगलं कळलेलं आहे. शेजाऱ्यांची किंवा नातेवाईकांशी संबंध चांगले राहणार आहे. जरी पार्टनरशी काही प्रॉब्लेम झाला तरी त्याच्यातनं तुम्ही चांगले मार्ग काढाल आणि कम्युनिकेशन चांगलं होऊन आर्थिक व्यवहार तुमचे सुरळीत होतील. एकूणच हा महिना आर्थिकदृष्ट्या ही अतिशय चांगला आहे. कारण स्वगुरूचा बुध धनस्थानात बसलाय, कुटुंबात बसलाय. म्हणजे इथे चांगल्याच गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. हे सगळं तुमच्या कम्युनिकेशन स्किल वाढवणार आहे आणि त्यातून ते सगळे चांगले फायदे तुम्हाला मिळणार आहे.